रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय. श्रीराम. श्री मारुतीरायांनी भगवान श्रीकृष्णांची पत्नी सत्यभामा, त्यांचं शस्त्र आणि अस्त्र असणारं सुदर्शन चक्र आणि त्यांचं वाहन असणारे गरुडराज यांचा एकदा अहंकार नष्ट केला होता. ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. रामरायांच्या आज्ञेनुसार रामावतार संपल्यानंतर हनुमानजी गंधमादन पर्वतावर जाऊन राहिले. आजही ते तिथंच विद्यमान आहेत असं महाभारत सांगतं. हा हिमालयामध्ये असणारा एक शिखर आहे. अनेक युग गेली आणि त्यानंतर 28व्या चतुर्युगीतील द्वापरयुगाच्या अंताला भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले. महाभारतीय युद्ध संपलं आणि आता भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये स्थिर झालेले आहेत. त्यावेळेला त्यांची प्रिय पत्नी असणारी सत्यभामा हिच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांना असं दिसायला लागलं की ती त्यांच्यावर अधिकार गाजवू पाहते आणि तिला असं वाटतं की ती सर्व राण्यांमध्ये श्रेष्ठ आहे. 16,008 राण्यांमध्ये तीच सर्वात श्रेष्ठ आहे. अगदी रुक्मिणी मातेपेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि तिचा अहंकार तिला झाला. थोडी हट्टी स्वभावाची असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण कायम तिच्याशी मतं घेत असत आणि तिला वाटायला लागलं की भगवंतावर माझी सत्ता आहे. त्यामुळे त्याचा अभिमान तिला झाला. दुसरीकडं सुदर्शन चक्राच्या भगवंताला केलेल्या विनवणीवरून, प्रार्थनेवरून भगवंतांनी द्वारकेचं रक्षण करण्यासाठी सुदर्शन चक्राची नियुक्ती केली आणि तो सतत द्वारकेच्या भोवती अशा फेऱ्या घेत तिचं रक्षण करत असे. सुदर्शन चक्राला असं वाटायला लागलं की तो आहे म्हणून द्वारका सुरक्षित आहे. कुणाला कुठले अहंकार होतील सांगता येत नाही. अरे भगवान आहेत म्हणून तू आहेस हे लक्षात राहायचं सोडून मी आहे म्हणून द्वारका सुरक्षित आहे आणि अप्रत्यक्षपणे भगवान सुरक्षित आहेत असं त्याला वाटायला लागलं. हा त्याला अभिमान झाला. आणि गरुडांना तर भगवान कायम बोलवत असत दूरवर कुठं जायचं असेल तर. त्यामुळं गरुडालाही असं वाटायला लागलं की माझ्याशिवाय भगवंताचं पान हलत नाही. मी सुद्धा भगवंताचा अत्यंत श्रेष्ठ असा भक्त तर आहेच आणि माझ्यावर भगवंत अवलंबून आहेत. कुणाचं काय तर कुणाचं काय, पण प्रत्येकाला अभिमान झाला हे भगवंताला दिसलं आणि ते विचार करायला लागले की आता यांचा अभिमान भंग करणं गरजेचं आहे. काय उपाय योजावा. पण एका दगडात अनेक पक्षी म्हणतात तसं एकदम भगवंताला आपले प्रियतम असणारे भक्त हनुमानजी महाराज यांचं स्मरण झालं. श्री राम काय किंवा श्रीकृष्ण काय, एकच परमात्मा दोन भिन्न रूपामध्ये विलसतो. तेव्हा भगवंतांनी एक युक्ती आणि विनोद करायचं ठरवलं. भगवंतांनी हनुमंतांचा विषय काढला आपल्या राण्यांच्या समोर. हनुमान असे आहेत, हनुमान तसे आहेत. इतकी स्तुती केली. सर्व राण्या म्हणायला लागल्या आम्हाला हनुमंताचं दर्शन घडवा. या अवतारात आम्हाला हनुमंत दिसलेच नाहीत. भगवंत म्हणाले त्यांना परत आणणं फार अवघड आहे. सर्व राणा म्हणाले आपले गरुड महाराज इतके श्रेष्ठ आहेत ते त्यांना घेऊन येतील. तुमचा संदेश मिळाला म्हटलं की ते येणारच आहेत. हो पण ते वानर रूपात आहेत. या सुदर्शन चक्राने त्याला येऊ द्यायला हवं ना. राणा म्हणाल्या भगवान सुदर्शन चक्र काही तुमच्या आज्ञेच्या बाहेर नाही आहे. तेव्हा तुम्ही असं करा की सुदर्शन चक्राला सांगा की हनुमंत भेटायला येणार आहे. भगवंतांनी राण्यांच्या या आग्रहाचा मान राखला आणि आता भगवंतांनी गरुडाचं स्मरण केलं. गरुड महाराज आले. भगवंतांनी सर्व गोष्टी सांगितल्या. माझ्या प्रिय स्त्रियांना हनुमंतांची भेट घ्यायची आहे. तेव्हा तुम्ही ताबडतोब निघावं आणि हनुमान जिथं कुठं असतील तिथं त्यांना सांगा की द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांनी तुमचं स्मरण केलेलं आहे. असं म्हटल्यानंतर गरुड निघाले. अनेक दर्याखोरं पार करून हनुमंतांना शोधतायत.
आणि गंधमादन पर्वतावरती श्री हनुमानजी महाराज रामनाम घेत ध्यानस्थ बसलेले त्यांना दिसले. बराच वेळ उठवण्याचा प्रयत्न केला, हनुमान उठत नाहीयेत. कसं बसं उठवलं. हनुमंतांनी डोळे उघडले, वंदन केलं, मान राखला. अरे तुम्ही तर साक्षात श्री विष्णूंचे वाहन आहात. मला फार आनंद झाला तुमच्या येण्यावरून. आणि योग्य तो सत्कार त्यांचा केला. का येणं केलं? भगवान श्रीकृष्णांनी बोलवलंय असं म्हटलं. हनुमान म्हणाले, ठीक आहे, मला रामनामापेक्षा आणि रामरूपापेक्षा दुसरं काही प्रिय नाही आहे. पण ठीक आहे, तुम्ही म्हणता तर मी येईन. त्यांनी सांगितलं, ताबडतोब यायला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये वाग्युद्ध छेडलं गेलं. आणि गरुडांच्या प्रत्येक वचनामध्ये अहंकार दिसत होता, जो हनुमंतांना आहत करत होता. पण हनुमान सोडून देत होते. पण गोष्ट इथपर्यंत गेली की मी इतका वेगवान आहे, तेव्हा माझा वेग तुम्हाला सहन होणार नाही. त्यामुळे मी पुढे जातो आणि भगवंतांना सांगतो. हनुमंत मागाहून येत आहेत. आता मात्र मारुतीरायांच्या लक्षात आलं की भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं स्मरण केलंय कशासाठी आणि गरुडांना इथं पाठवलंय कशासाठी. जे अंतरंग भक्त असतात त्यांना भगवंताच्या हृदयातील कळतं. हनुमान तसेच. हनुमंतांनी आपली शेपटी लांबवली आणि गरुडांना बांधलं आणि दिलं भिरकावून. ता म्हणाले, पळा इथून, माझं मी बघतो काय करायचं. आणि हनुमंतांनी उड्डाण केलं आणि वेगात द्वारकेपाशी आले. द्वारकेपाशी आल्यानंतर पुन्हा सामान्य रूप घेतलं. वानराचंच रूप आहे, पण उड्डाण करताना हनुमान दीर्घ रूप, प्रचंड रूप घेतात, आपल्याला माहिती आहे. सामान्य रूप घेतलं आणि शांतपणे द्वारकेच्या त्या श्रीकृष्णांच्या राजप्रासादामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. इतक्यात घिरट्या घालणारं ते सुदर्शन एकदम हनुमंतांच्या समोर प्रकट झालं आणि मानव वेशामध्ये रूपामध्ये येऊन हनुमंतांना दरडावून म्हणायला लागलं, ए वानरा, कोण रे तू, कुठं चाललायस? हनुमंतांनी विनम्रपणे म्हटलं की मला भगवान श्रीकृष्णांना भेटायचं आहे, त्याच्यासाठी मी चाललोय. तिथंही वाग्युद्ध सुरू झालं. कारण सुदर्शनाला पण अभिमान झालेला आहे. असं वाटेल तसं भगवंताला भेटायला येतं का? भगवान विश्राम करत असतील, विचारावं लागेल, अमुक तमुक. हनुमान म्हणतात, मी भक्त आहे, भक्ताला कधी रोखलं जात नाही. रामराय मला कधी रोखत नसत. मला पाहिजे तेव्हा रामरायांच्या कक्षामध्ये प्रवेश असे, तेव्हा आपण वाद न घालावा. भगवान माझी वाट पाहतायत, कृपया मला आज जाऊ द्यावं. विनम्रपणे हनुमान बोलतायत. पण सुदर्शन तो सुदर्शन. वाग्युद्ध सुरू झालं आणि सामर्थ्यापर्यंत ही गाडी पोहोचली. मी हे करू शकतो आणि ते करू शकतो. हनुमान म्हणाले, चल ये माझ्या अंगावर, मुंडकं उडवायचं नाही माझं, ये. आणि सुदर्शनाने आपलं ते उग्र रूप, अग्नीच्या ठिणग्या बाहेर पडणार असं भयंकर 1000 आऱ्या असणारं चक्राचं रूप धारण केलं आणि वेगात इतक्या हनुमंतांच्या जवळ पोहोचलं की आता हनुमंतांचं मस्तकच उडवायचं आहे. हनुमंतांनी जय श्रीराम असं म्हटलं आणि प्रचंड मोठा आकार घेतला आणि आपलं मुख पसरलं आणि ते सुदर्शन चक्र हनुमंतांच्या मुखात गेलं. हनुमंतांनी आपल्या तीक्ष्ण दाढांच्या माध्यमातून ते सुदर्शन चक्र स्तंभित करून टाकलं आणि मुखात ते सुदर्शन चक्र ठेवून पुन्हा सामान्य रूप घेऊन हनुमानजी आत प्रविष्ट झाले. पाहताय तर भगवान एकटेच आसनावर बसलेले आहेत. हनुमंतांचं लक्ष भगवंताच्या चरणकमलाकडे गेलं. कोणताही भक्त भगवंताचा मुखारविंद पाहण्यापेक्षा चरणांकडे पाहतो. आणि तेच चरण जे 24व्या चतुर्युगीतील त्रेतायुगामध्ये पाहिले होते, तेच दिव्य चरण मला आज दिसत आहेत. असं पाहून त्या चरणांवर त्यांनी लोटांगण घातलं आणि आपल्या प्रेमाश्रूंनी भगवंताचे चरण भिजवून टाकले. अत्यंत सद्गदित स्थितीमध्ये असणारे भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रियतम भक्ताला असे उठवतात आणि आलिंगन देतात. प्रेमळ वार्तालाप काही काळ झाला आणि हनुमान म्हणतात,
हे प्रभू, तुम्ही एकटेच आहात, मला सीतामाईचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. त्यांनाही बोलवा ना. भगवान इतके हुशार आहेत बघा. त्यांनी काय केलं, सत्यभामेला निरोप पाठवला, हनुमान तुझी वाट बघतायत. आणि निरोप पाठवल्यानंतर हनुमान आले आणि भगवंतांनी मला एकटीला बोलवलं हे कळल्यानंतर तर काय बोलावं, इतका तिला आनंद झाला. बघा माझं किती महत्व आहे. अहंकार अधिक सुखावला गेला आणि ती नटून थटून येते. हनुमान म्हणतात, सीतामाई इतका वेळ का लावतायत? भगवान म्हणतात, अरे असू दे रे, तू माझ्याशी थोडा वार्तालाप कर. आणि अगदी नटून थटून ही सत्यभामा भगवंताच्या जवळ येते आणि भगवान पण काय दाखवतायत लीला, शांतपणे ते बसतात. हा बस माझ्याजवळ, माझ्या वामांगी बस, असं भगवान सांगतात. ती अगदी बसते. हनुमंत आपल्याशी आदरानं बोलतील असं तिला वाटतं. हनुमंतांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी दिसली. भगवान म्हणाले, अरे हनुमान काय झालं? मी माझ्या पत्नीला बोलवलं ना, मला सीतामाईला पाहायचं होतं देवा. ही कुठली मोलकरीण तुम्ही आपल्या वामांगी आणून बसवली आहे? ही कोणती दासी तुमच्या वामांगी आणून बसवलेली आहे? मला सीतामाईचं दर्शन घ्यायचं आहे. असं म्हटल्यानंतर त्या सत्यभामेच्या अहंकाराचं पाणी 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 झालं. भगवंतांनी दासाला सांगितलं, रुक्मिणीला सांग हनुमान वाट पाहत आहे. आणि हनुमंतरायांच्या आगमनाची गोष्ट कळता क्षणी ज्या अवस्थेमध्ये कुठल्या रुक्मिणी माता होती, सगळं काम बाजूला टाकून धावत 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 तिथे येऊन पोहोचली. आणि रुक्मिणी मातेला पाहता क्षणी हनुमंतांनी चरणावर साष्टांग लोटांगण घातलं आणि त्यांचंही चरणकमल आपल्या प्रेमाश्रूंनी भिजवून टाकले. आणि हे सत्यभामा पाहतीये. तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. मग अन्यही राण्यांना बोलवण्यात आलं आणि हनुमंतांची भेट त्या राण्यांची घालून दिली. भगवंताचं कार्य झालेलं होतं. मारुतऱ्यांचंही कार्य झालेलं आहे, त्यांना कळलेलं आहे, कारण ते भगवंताचे अंतरंग भक्त आहेत. आणि या सर्व राण्यांना वंदन करून हनुमान पुन्हा भगवंताला वंदन करतात आणि एक प्रार्थना करतात, मला त्रेतायुगातील राम लक्ष्मण सीता या रूपात आपलं दर्शन व्हावं अशी मी प्रार्थना करतो. शेषांचे अवतार बलराम दादा यांनाही बोलवण्यात आलं. बलरामांची भेट हनुमंतांनी घेतली, त्यांनाही वंदन केलं. आणि काही क्षणासाठी हनुमंतासाठी भगवान राम, रुक्मिणी माता सीतामाई आणि बलभद्र हे लक्ष्मण झाले. आणि या राम लक्ष्मण सीता या रूपाचं अगदी डोळे भरून हनुमंतांनी दर्शन घेतलं. सर्वांना साष्टांग नमस्कार केला, जय श्री राम असा गजर केला. आणि आता उड्डाण करणार इतक्यात भगवान म्हणाले, हनुमान तुझ्या मुखात काहीतरी आहे रे असं मला वाटतं. हनुमंत म्हणाले, देवा तुम्हाला सगळं माहिती आहे, मी काय सांगू. असू दे, तोही आपलाच आहे, त्याला मोकळं कर बरं. ठीक आहे असं म्हणून हनुमान उड्डाण करतात आणि मुख आ करतात आणि त्या सुदर्शनाला मोकळं करतात. सुदर्शन हनुमंतांची क्षमा मागतो. हनुमान म्हणतात, भक्ताला कधीही अडवू नये. भगवंत आणि भक्त हे नातं फार उच्च कोटीचं आहे. भक्ताला कधी भगवंतापासून अडवू नये. तुम्हाला रक्षक बनवलं हे तुमचं भाग्य आहे, पण त्या अधिकाराचा दुरुपयोग मात्र होता कामा नये. आणि असं म्हणून जय श्रीराम म्हणून हनुमान उड्डाण करतात वायुमंडलामध्ये आणि तिथून मग ते गंधमादन पर्वतावर जाऊन पुन्हा भगवंताचं ध्यान करायला लागतात. हे सगळं झाल्यानंतर दमले भागलेले गरुड महाराज तिथे येतात. गरुड महाराज आलेले पाहून सुदर्शन म्हणतात, आपण इतक्या घाईघाईत कसे काय आलात? गरुड महाराज म्हणतात, हे बघा, भगवंताचे परमभक्त महाबली हनुमान थोड्याच वेळात येतील, त्यांना अडवण्याची चूक करू नका, त्यांना आज जाऊ द्या, भगवंतांनी त्यांना बोलवलेलं आहे, ते येतील. अहो ते केव्हाच येऊन गेले सुद्धा.
आपलं कार्य पूर्ण करून गेले सुद्धा. तुम्ही कुठं होता आणि तुमचा इतका वेग? तुम्ही मागे कसे राहिलात? गरुडाला काही बोलायला शब्द राहिले नाहीत. आणि माझ्यापेक्षा वेगवान अन्य कोणी नाही, हा जो भ्रम गरुडाचा होता, माझ्याशिवाय भगवंताचा अर्थ, माझ्यासारखा श्रेष्ठ भक्त कोणी नाही, हा जो भ्रम अभिमान गरुडांचा होता, तोही मारुतीरायांनी भगवंताच्या आदेशावरून संकल्पावरून नष्ट केला. आणि अशा प्रकारे एकाच आपल्या आगमनातून श्री भगवंताच्या कृपेनं हनुमंतांनी सत्यभामा, सुदर्शन आणि गरुड या तिघांचाही अभिमान नष्ट केला. कारण भक्तांना अभिमान होणं ही फार दुःखाची आणि दुर्गतीला नेणारी गोष्ट आहे. म्हणून विष्णुदासांना कधी अभिमान होऊ नये असं नामदेवराय सुद्धा म्हणतात. महारुद्र हनुमान की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.